निसर्ग आणि जंगलाचं संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. असं असलं तरी काही मोजकेच लोक असे आहेत जे आपलं आयुष्य यासाठी वेचतात. अशाच एका कर्तव्यदक्ष वन अधिकाऱ्याला आज आपण भेटणार आहोत. 8 मार्च महिला दिनानिमित्त आज आपण वन अधिकारी म्हणून त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. ध्येय, संघर्ष आणि जंगलावरील निस्सीम प्रेम असं त्यांचं समीकरण आहे. वनाधिकारी पल्लवी चव्हाण मॅडम यांचं आमच्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करते आणि त्यांचा प्रवास जाणून घेते. नमस्कार मॅडम. तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. आणि आमच्या तमाम प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की एकंदरीत म्हणजे तुमचं थोडीशी सुरुवात सांगा, कशा पद्धतीने झाली आणि तुमची थोडीशी थोडक्यात ओळख करून द्या. ओके. माझं नाव पल्लवी दत्तात्रय चव्हाण आणि मी सध्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणजेच वनपरिक्षेत्र अधिकारी कडगाव प्रादेशिक या वन विभागामध्ये कार्यरत आहे. आणि हे पद क्लास 2 गॅझेटेड पोस्ट येते ही. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर ते जंगलाचं रक्षण, त्याच्यानंतर इतर काही रेग्युलेशन्स, रूल्स फॉलो करणं आणि ते राबवणं, हे सर्व गोष्टी करणं आमचं कर्तव्य असतं. अच्छा, मग लहानपणापासूनच तुमचं ध्येय होतं का हे? लहानपणापासून म्हणाल तर मॅडम असं हेच व्हायचं असं काही पक्क ध्येय नव्हतं. मला स्वतःला लहानपणापासून डॉक्टर व्हायचं होतं. मात्र काही कारणाने 12वी CETच्या याच्यामध्ये आपण नाही तेवढे मार्क्स मला पडले, तर आपण एक रस्ता बदलला 12वी नंतर. आणि त्याच्यानंतर मग MPSC वगैरे याची माहिती घेऊन फॉरेस्टच्या या परीक्षा दिल्या आणि त्याच्यातून यात माझं सिलेक्शन झालं. प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि अनेक मेहनत करून जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही इथपर्यंतचा प्रवास केलात. या प्रवासाबद्दल काय सांगा? लोक जसे काही वेळेला सांगतात की आम्ही दिव्याखाली बसून अभ्यास केला वगैरे, अगदी अशी परिस्थिती माझ्या नशिबाने, माझ्याकडे अशी कोणती परिस्थिती नव्हती. मी त्याबाबत सुदैवी आहे. फक्त लहानपणापासून मला उत्तम शाळा मिळाली, चांगले मित्रमैत्रिणी मिळाले, शाळेमध्ये खूप मोठी लायब्ररी मिळाली, सगळं सुविधा मिळाल्या. फक्त एक छोटंसं प्रतिकूल परिस्थिती आपण जर म्हणू तर प्रतिकूल परिस्थिती फक्त एवढीच होती की माझ्या घरापासून मला तिथं कायम लांब राहावं लागलं. माझ्या आजीकडे राहून मी माझं सगळं शिक्षण पूर्ण केलं. आईवडिलांपासून कायम लांब राहून ह्या गोष्टी पूर्ण केल्या शिक्षणाच्या बेसिक. आणि याच्यामध्ये कुठेही बाकी म्हणाल तर प्रतिकूल परिस्थिती अशी विशेष नव्हती. मात्र घरापासून दूर राहण्याचं कुठेतरी दुःख मनात कायम राहिलं. आणि आता तेव्हा शिक्षणाच्या निमित्ताने आणि आता नोकरीच्या निमित्ताने आपण कायम घरापासून दूर राहतो, ही खंत कुठेतरी आहे. मात्र हा प्रवास खूप उत्तम शाळा, उत्तम लायब्ररी, उत्तम मित्रमैत्रिणींच्या सहवासाने सुखद झाला आजपर्यंतचा प्रवास. तुमच्याकडून ऐकलं की म्हणजे मी परिचय करून देतानाच असं म्हटलं की जंगलावरील प्रेम आणि तुम्ही वन अधिकारी आहात, तर एवढं प्रेम का? अच्छा, तसं बघायला गेलं मॅडम तर माणूस हा मुळातच एक निसर्गाचा भाग आहे. आणि आपण किती मोठ्या जगमगाटात आणि चकचकीत रस्त्यांवरून चाललो किंवा किती मोठ्या मॉल्समध्ये वगैरे फिरलो तरी पण एका ठराविक याच्यानंतर दिवसाचा जेवढा काही आपला बिझी वेळ असतो तो गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मला कुठेतरी आतून मानसिक शांतता पाहिजे आणि मला कुठेतरी शांत व्हायचंय. हे करताना माणूस जंगल, निसर्ग याच्या सानिध्यात जायचा प्रयत्न करतो. मुळात माणूस निसर्गाचा भाग असल्याने त्याला असं वाटतं की आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला खरी मानसिक शांतता लाभेल. तर माझंही तसंच झालं की आतून मला नेहमीच ती निसर्गाची ओढ राहिली. आणि इव्हन 10वीचं जे कल चाचणी होते त्यामध्ये देखील आमच्या वर्गातल्या सगळ्यांची कल चाचल्यानंतर कुणाचं असं आलं की ती डॉक्टर होईल मुलगी, ती कोणी इंजिनियर होईल. मला असं सांगण्यात आलं की तू शेती निगडीत काहीतरी करशील. तेव्हा थोडंसं वाईट वाटलं की इतर मुली फार कुठेतरी पुढे जाणार आणि मी शेती रिलेटेड करणार. पण आत्ता ह्या पदावर आलं तर कळतंय की अरे मी तर अगदी एक्झॅक्टली शेती नाही पण शेतीसाठी एक मोठ्या प्रकारचं वनाचं शास्त्र आपण ते राबवतो इथे, त्याच्यानंतर ते ग्रो करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हे खूप छान होतं. आणि ही जी निसर्गाची आवड आहे ह्याला घरच्यांकडून इतर गोष्टींचं पाठबळ खूप मिळालं आणि त्याला फुलवत गेले ते लोक. आणि त्यामुळे ती आवड खूप निर्माण झाली आणि ती नोकरीच्या निमित्ताने उलट अजून मला चांगली जोपासता येते. फॉरेस्ट ऑफिसर म्हणून 2016ला तुम्ही रुजू झालात. त्यावेळी एकंदरीत तुमचा एक्सपिरियन्स काय होता आणि ज्या क्षणी हे तो क्षण आला त्यावेळेचा एक्सपिरियन्स नेमका काय होता? 2014 पासून अभ्यास चालू केलेला होता. 2013ला पासआउट झाल्यानंतर
तर 14 ते 16 ही 2 वर्ष थोडीशी खडतर गेली, कारण परीक्षा, ती तयारी आणि ते नेहमीची हुरहुर. आपण प्री देतोय, मेन्स देतोय, इंटरव्ह्यू देतोय, त्यात कुठेतरी मागे पडतोय, पुन्हा बाहेर पडतोय, पुन्हा त्या शर्यतीत म्हणजे आपण एंट्री करायची, पुन्हा ते टप्पे सगळे पार पाडायचे आणि त्याच्यानंतर येणारं सिलेक्शन. अतिशय सुखद क्षण होता जेव्हा की मला हे कळलं माझ्या आवडत्या क्षेत्रात माझी निवड झालेली आहे. याच्या आधी मी असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून मंत्रालयामध्ये जॉईन केलेलं होतं आणि संध्याकाळी ऑफिसवरून घरी आलेले होते आणि त्या क्षणाला 7च्या दरम्यान आमचा रिझल्ट आला आणि अतिशय छान वाटलं होतं. कारण रोज आपण तो स्क्रोल करायचा MPSCचा वेबसाईट आणि त्यात रिझल्ट आला का ते बघायचं, त्यात आपलं नाव आहे का हे बघायचं. आणि नंतर ज्या दिवशी स्क्रोल केलेलं नव्हतं त्या दिवशी मात्र ते कळालं आणि कुणीतरी फोन करून मैत्रिणीने सांगितलं की बाबा तुझं असं असं सिलेक्शन झालेलं ना, अभिनंदन म्हणून. अतिशय छान होतं. पुढची सगळी स्वप्न आपण रंगवतो की आता हे ट्रेनिंग असेल. आमचं ट्रेनिंग फार छान असतं. RFO म्हणून जे आमचं ट्रेनिंग असतं पूर्ण 1.5 वर्ष आणि भारतभर प्रवास वगैरे सगळं करावा लागतो. त्यामुळे ती उत्सुकता होती की हे कसं असेल, आपल्या ट्रेनिंगला नाव भारतात कुठल्या नेमक्या ट्रेनिंग सेंटरला आपलं नाव पडणार आणि आपण त्यात कुठे कसं काय करणार आणि एवढा सगळा भारत बघायला मिळणार, ही खूप उत्सुकता त्यावेळेला होती. मग तुम्ही यशाचा जल्लोष साजरा केला, RFO पदासाठी तुम्ही रुजूही झालात आणि मग त्यावेळी कोणकोणती महत्वाची कामगिरी तुम्हाला बजवावी लागली? माझं ट्रेनिंग आमचं 16 ते 18 असं सुंदरनगर हिमाचल प्रदेश सारख्या अतिशय सुरेख स्टेटमध्ये माझं 1.5 वर्ष ट्रेनिंग झालं आणि त्यानंतर प्रोबेशनरी RFO म्हणून मी ताडोबा आपल्या या अभयारण्यामध्ये माझं पहिलं पोस्टिंग झालं. ताडोबा अभयारण्यामध्ये 3.5 वर्ष मी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची RFO म्हणून काम केलं आणि हे काम करताना 36 लोकांचा स्टाफ माझ्या हाताखाली होता. अतिशय छान तिथेही मला अनुभव आला. पूर्ण जंगल ताडोबा अगदी पायदळ पालथं घालण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की पर्यटक येतात, म्हणजे फी पेमेंट करून ते आत जातात, काही ठराविक तासासाठी जातात. आम्हाला मात्र ते म्हणजे अभयारण्य अक्षरशः कितीही वेळ मनासारखं पालथं घालण्याची मुभा होती. दिवस रात्र आम्ही पाहिला नाही. तर ते काम तिथे आम्ही रेंजर म्हणून मी जॉईन झाल्यानंतर STPFला सगळ्यात पहिल्यांदा POR पुस्तकं म्हणजे आमचे गुन्हा रजिस्टर्स देण्यात आले होते. तर STPF RFO म्हणून मी सगळ्यात पहिला गुन्हा तिथे ताटवे जे असतात बांबूचे ते घेऊन जाणारा ट्रक पकडून एक पहिला गुन्हा नोंद केलेला होता. तो एक चांगला अनुभव होता आणि खूप शिकण्यासारखं होतं त्या अनुभवातून माझ्या. तिथलं 3.5 वर्षाचा कारकीर्द खूप चांगली मी पार पाडली असं मला वाटतं. मी समाधानी आहे त्या बाबतीत. त्याच्यानंतर माझं सेकंड पोस्टिंग कडेगाव पलूस या आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये, इकडच्या सांगली जिल्ह्यामधल्या कडेगाव पलूस या तालुक्यात झालं. ही 2 तालुके त्यावेळी माझ्या अंडर होते आणि तिथे काम करताना देखील स्टाफची थोडीशी कमतरता होती. म्हणजे जंगलाचं क्षेत्र आणि 2 तालुके सांभाळणं थोडीशी कसरत होती. मात्र तिथेही आपण मागच्या जुन्या ज्या काही शिकारीच्या केसेस पकडण्याचं आमचं मुख्य काम असतं, तर ते केल्यानंतर तिथल्या चार्जशीट ज्या होत्या जुन्या त्या कोर्टात दाखल करण्याचं काम मी केलं. त्याच्यानंतर माझ्या कारकिर्दीत तिथे 3 वनगुन्हे घडले होते, शिकारीच्या केसेस झाल्या, ते आरोपी पकडणं, त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणं, या सर्व केसेस आपण पूर्ण करून चार्जशीट दाखल करण्याची मी प्रक्रिया केली. आणि कडेगाव पलूसमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं एक काम मला जे सांगावंसं वाटतं इथे, की फॉरेस्ट लँड जे आहे, वनक्षेत्र जे आहे, तर सगळ्या ठिकाणी अतिक्रमणाची समस्या खूप मोठी आहे. सगळ्या महाराष्ट्रभर, भारतभर म्हणाल तर ती समस्या, कारण वाढतं पॉप्युलेशन आहे आणि पॉप्युलेशन प्रेशर खूप येतं, ते वनांवर येतं. तर अशा वेळेला तिथे कुंडल, पलूस तालुक्यामध्ये कुंडल हे गाव आहे आणि तिथे फॉरेस्ट लँड जी आहे 13 हेक्टर क्षेत्र फक्त फॉरेस्ट लँड आहे तिथे. त्यातल्याही 1 हेक्टरवरती अतिक्रमण होतं. 20 वर्षापासून काही ऊसतोड मजूर दुसऱ्या तालुक्यातून येऊन तिथे राहत होते. तर ते अतिक्रमण पूर्ण प्रोसेस, कायदेशीर प्रक्रिया सगळी पूर्ण प्रोसेस राबवून 9 महिने आम्हाला ती कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागली. त्याच्यानंतर ते आम्ही काढू शकलो. म्हणजे माझ्या RFO म्हणून कारकिर्दीतलं ते सगळ्यात उत्तम असं काम मला सांगावंसं वाटेल ते. आणि खूप चांगलं वरिष्ठांचं त्याला पूर्ण पाठबळ मिळालं आणि त्याच्यामुळे मी ती काम पूर्ण करू शकले. आणि सध्या कडगाव, कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील कडगाव या रेंजमध्ये मी काम करते. आणि हे तालुका खरंच खूप सुंदर आहे. कोल्हापूर अतिशय म्हणजे सुरेख तालुका आहे आणि माझी फार इच्छा होती की माझं कधीतरी कोल्हापूरमध्ये पोस्टिंग व्हावं आणि काम करावं. तर कडगाव 16,500 हेक्टरचं क्षेत्र सध्या आम्ही सांभाळतोय. म्हणजे माझ्या अंडर 3 वनपाल, 14 फॉरेस्ट गार्ड्स, 8 रोजंदारी, 8 आपले परमनंट मजूर आणि 17 रोजंदारी मजूर, 1 लिपिक, 2 डाटा ऑपरेटर आणि 1 वाहन चालक, इतका मोठा स्टाफ आहे. सांगलीच्या मानाने इथे स्टाफ वाढलाय, मात्र फॉरेस्ट लँड वाढल्याने चॅलेंजेस पण खूप वाढली. म्हणजे इथे आमच्या जंगलामध्ये वाघ आहेत, बिबटे आहेत, कधी कधी हत्ती आमच्याकडे मुक्कामी येतो, जो आजरा तालुक्यातून येतो. आणि त्याला मग अशा वेळेला प्राण्यांची संख्या, जंगल क्षेत्र जेवढं जास्त, पीक नुकसानी वाढते, मानव वन्यप्राणी संघर्ष हा वाढतोय. त्यामुळे त्याला कुठेतरी हाताळणं हे मोठं चॅलेंज इथे आहे. आणि आल्यापासून
आमचे DCF सध्या आहेत गुरुप्रसाद सर यांच्या, आणि एकनाथ कांबळे म्हणून आमचे नवनाथ कांबळे म्हणून आमचे ACF सर आहेत. या दोघांच्या पाठबळामुळे मी खूप चांगल्या शिकारीच्या केसेस इथेही आम्ही नोंदवल्या. म्हणजे मी येण्याच्या आधी केवळ 2 गुन्हा इथे नोंद होते मागच्या 10 वर्षात रेंज निर्माण झाल्यापासून, आणि मी आल्यापासून आम्ही 4 गुन्ह्याच्या म्हणजे शिकारीच्या केसेस नोंद केलेल्या आहेत. त्याचे चार्जशीट्स पूर्ण करून कोर्टात दाखल करण्याची प्रक्रिया देखील आम्ही पूर्ण केलेली आहे. आणि हे खूप छान चाललेलं आहे. इव्हन वन्य प्राण्यांसाठीचे त्यांच्यासाठी पाणवठे साफसफाई करणे, त्यांच्या चाऱ्याची सोय करणे, याच्यासाठी स्टाफच्या मदतीने आम्ही खूप चांगलं काम सध्या करतोय. उन्हाळ्याचा प्रश्न आला की वन्य प्राण्यांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. यावर्षी आणि मागच्या वर्षी 2023चा पावसाळा आणि 24चा पावसाळा याच्यामध्ये आम्हाला वड स्टंप लागवड म्हणजे वडांची झाडं नवीन निर्माण करायची, जंगलामध्ये लावायची, याचं एक टास्क देण्यात आलं होतं. आणि ते आमच्याकडून 2023च्या पावसाळ्यातील जवळपास 50% सर्व्हायवल आम्ही देऊ शकलोय. आणि 2024 मधल्या वड स्टंपांची जवळपास 30 ते 40% सर्व्हायवल रेट आपण देऊ शकलो. म्हणजे स्टाफ खूप मेहनतीने काम करतोय आणि त्याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट्स आम्हाला मिळतात. तर हे सर्व करताना जंगलाती भ्रमंती आली, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींची माहिती घेणं आलं, आणि ह्याच्यामध्ये पाणवठे साफसफाईचं जे आम्ही काम केलं तर मला एक खूप छान याच्यामध्ये संधी मिळाली होती. पूर्ण आमच्या वरिष्ठ पातळीवरचं CCF, DCF आणि ACF आणि RFOs ह्या सगळ्यांचं मिळून एक युनियन म्हणजे ॲन्युअल मीट होते. त्याच्यामध्ये कोल्हापूर डिव्हिजनचं प्रतिनिधित्व करायची संधी मला मिळाली होती. तिथे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन देण्याची संधी मिळाली. अशी बरीच कामांमधले हे काही ठराविक कामं मला इथे सांगावीशी वाटली. मला विचारायचं आहे, कधी कधी जंगलातून अनेक प्राणी मानव वस्तीमध्ये येतात, काय कारण असावीत असं तुम्हाला वाटतं? थोडंसं याच्यामध्ये कसं होतं की आगी लावल्या जातात उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा जंगलाला. आपण बघतो की काहीतरी मिसकन्सेप्शन्स आहेत की आग लावल्यानंतर गवत जळालं समजा तर ते चांगलं गवत उगवून येतं वगैरे, पण असं निसर्गात काही घडत नाही. आग लागल्यानंतर उलट सगळ्या त्यांची अंडी असतील पक्ष्यांची ह्या जळून खाक होऊन जातं. तर तशा आगी लावल्या की जनावरांचा चारा नष्ट होतो, त्यांची पाण्याची ठिकाणं आकसू लागतात. त्यामुळे वन्य प्राणी हे आपल्या पिकांकडे आणि गावांमध्ये येण्याचं प्रमाण वाढतं. बिबटे वगैरे काही वेळेला केवळ इझी प्रे म्हणजे कोंबड्या, भटकी कुत्री त्यांना इझिली प्रे म्हणून मिळतात, म्हणून ते कदाचित गावांकडे वळतात. पण हे फार क्वचित घडणाऱ्या घटना आहेत, रेग्युलर घडणाऱ्या नाही. वन अधिकारी म्हणून अशा मुलांना काय संदेश द्याल ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे? मुळात हे क्षेत्र थोडंसं चॅलेंजिंग क्षेत्र आहे असं मी म्हणेन. किंवा महसूल आणि पोलीस यांची कर्तव्य फार वेगळ्या प्रकारची असतात. जसं तुम्ही महसूल विभाग म्हटलं तर ती लोकांना काहीतरी देण्याचं काम करतात, कुठल्या योजना असतील त्या राबवायचं काम केलं जातं. पोलीस प्रशासन चालतं ते कायदा राबवण्याचं, सुव्यवस्था राबवण्याचं काम करतं. मात्र वन विभाग हा कायदा सुव्यवस्थाही राबवतो, त्याचबरोबर लोकांना त्यांच्या सोयीसुविधा देण्याचंही काम करतो. त्यामुळे दोन्ही याच्यावरून चालताना तुम्हाला कसरत करावी लागते. त्यामुळे या क्षेत्रात यायचं असलं तर तुम्हाला थोडंसं चालण्याची आवड पाहिजे, मुळात निसर्गाची आवड पाहिजे, तो जपण्याचं. तुम्हाला नवीन नवीन चॅलेंजेस कारण येतात, पर्यावरण बदलतंय, वातावरण बदलतंय, त्यामुळे नवीन चॅलेंजेस उभे राहतात. त्यामुळे तुम्हाला नवीन इनोव्हेटिव्ह पद्धतीने काम करण्याची जर तुमच्याकडे धमक असेल आणि खूप सारी चालण्याची तयारी जर असेल तर हे क्षेत्र त्यांनी नक्की निवडावं. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून चालतात. किती सुरक्षित वन अधिकाऱ्याची जी ही पोस्ट आहे किंवा काय, याबद्दल कधी असं वाटलं का तुम्हाला? किंवा रात्रीचा प्रवास असेल, चॅलेंजिंग काही आव्हानं असतील, एक महिला म्हणून तुम्ही कसं पाहता त्याकडे? हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे सगळ्याच फील्ड्समध्ये. कारण बऱ्याच क्षेत्रांमध्ये काम करताना ठराविक कामाची वेळ ठरलेली असते. जसं 10 ते 6चं ऑफिस असेल किंवा ठराविक ठरले असतात की एवढ्या वेळामध्ये काम करायचं, या वेळेमध्ये घरी जायचं माणसं. मात्र आमची जी आता सध्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये काम करताना मी असेल किंवा आमचे कनिष्ठ कर्मचारी असतील, हे काम करताना वेळेचं बंधन पाळता येत नाही. मुळात कोणत्याही क्षणी वन्यप्राण्याचा अटॅक असेल किंवा काही अडचणी असतील, त्या वन्यप्राणी कोणताही चालून सांगून वेळेमध्ये बाहेर येत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं हे चॅलेंजेस नक्कीच आहेत. मात्र हे करताना आम्ही स्वतःची काळजी घेतो. शासकीय वाहन वापरणं असेल, ते कायम त्या सुस्थितीत राखणं असेल किंवा एकट्याने जंगलात न जाणं असेल, अशा गोष्टी आम्ही फॉलो करतो. ग्रुपने गस्ती करणं असेल, अशा गोष्टी केल्यानंतर स्वतःची काळजी घेणं हे आपल्या हातात आहे. आणि त्याच्या पलीकडे काही होत असतील मिसहॅप्स तर थोडंसं त्यासाठी पण आपण कणखर राहिलं पाहिजे. त्यामुळे रेग्युलर व्यायाम, रेग्युलर तुमचं डाएट ठेवणं, या गोष्टी पण आम्ही खूप फॉलो करतो. जंगलामध्ये एक वन अधिकारी म्हणून रात्रंदिवस तुम्हाला
पेहरा द्यावा लागत असेल किंवा काम करावं लागत असेल, तर असं काही तुम्हाला अनुभव आहे का जो तुम्हाला आमच्या प्रेक्षकांसोबत सांगायला आवडेल? याच्यामध्ये आम्ही ताडोबामध्ये काम करत असताना काही वाघ बेशुद्ध करून, जे प्रॉब्लेमॅटिक वाघ असतात, काहींनी माणसांचं प्रति म्हणजे माणसं मारलेली असतात किंवा असे प्रॉब्लेमॅटिक काही वाघ असतात, ते पकडायचं एक काम केलं जातं. तर ब्रह्मपुरी डिव्हिजनमध्ये आम्ही काम करत असताना एक वाघ तिथे बेशुद्ध करून पकडण्याचा टास्क दिलेला होता. आणि तिथे माझे कर्मचारी, मी तिथला रेंज फॉरेस्ट ऑफिसर, त्याच्यानंतर तिथले संबंधित ACF असे सर्व उपस्थित होते. आणि डाट झाला संबंधित वाघाला, NGOचे प्रतिनिधी असतात, त्यांच्या उपस्थितीत हे सगळं होतं. ती एक वेगळी प्रक्रिया असते की किती त्याचा डाट, ते औषध किती घ्यायचं, किती वापरायचं आणि तो बेशुद्ध करायचा. ते केलं, मात्र त्याची मात्रा कमी पडली की काय त्याची आता एक्झॅक्ट कल्पना नाही, पण माझे दोन्ही कर्मचारी जाळी घेऊन वाघावरती घालण्यासाठी, म्हणजे त्याला कॅप्चर करण्यासाठी पुढे चाललेले होते. आणि अचानक तो वाघ शुद्धीवर आला आणि त्या जाळी, म्हणजे कोणतीही दुर्घटना त्यावेळेला घडली नाही. 2-3 कर्मचारी असे उभे होते, म्हणजे त्यांच्या डोक्यावरून वाघ पूर्ण उडी घेऊन पसार झाला पुन्हा. असे काही म्हणजे वेगळे अनुभव आहेत, चित्तथरारक अनुभव आहेत, पण असे येतात आमच्या याच्यामध्ये. हा फार वेगळा अनुभव होता माझ्यासाठी पण. आणि त्यावेळेस पासून ठरवलं की गाडीतून अशा वेळेला कधी बाहेर उभं राहताना थोडंसं आणखीन कॉशियस होऊन उभं राहायचं, आणि वेळ पडली तर पटकन गाडीत बसता येईल अशा पद्धतीने आपण सांभाळलं पाहिजे. महिला दिनानिमित्त महिलांना काय संदेश द्याल? ओके, याच्यामध्ये मला वाटतं की आपण स्वतःवर सर्वात पहिल्यांदा विश्वास ठेवणं, म्हणजे आधी हे केलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे स्वतःवरती की मी हे गोष्टी करू शकते. खंबीर बनलं पाहिजे. आणि जशी एखादी सेल असते ना आपली पेशी, त्याचा पॉवर हाऊस असतो मायटोकॉन्ड्रिया, तसं मला वाटतं की आपले पॉवर हाऊसेस आपण जपले पाहिजेत. मला वाटतं की माझं पॉवर हाऊस हे माझं घर, माझे आई वडील आणि माझ्या मित्रमैत्रिणी आहेत. तर असे मित्रमैत्रिणी आणि ह्या पॉवर हाऊसेस आपण खूप जपून ठेवले पाहिजेत की माझ्यासाठी एनर्जी मिळवण्याचे काहीतरी स्त्रोत मला जपले पाहिजेत. त्याच्याकडून मी सतत काम करतेय, मी कुठेतरी रोजच्या कामावरती दिनचर्यामध्ये चाललीय, मी वावरतीये, मी कामं करतेय, सगळं करतेय, पण मला कुठेतरी कधीतरी लो वाटतं, एकटं वाटतं. मग अशा वेळेला मला पण एनर्जी घेण्याची सक्त जरूरत असते. मी सतत माझ्या कामामध्ये एनर्जी देतेय, तर त्या पॉवर हाऊसेस आपण जपले पाहिजेत असं मला वाटतं. आणि स्वतःवर विश्वास ठेवून इथे काम केलं तर आपण, हेच नाही कोणतंही क्षेत्र असो, त्याच्यामध्ये आपण निश्चित यशस्वी होऊ शकतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये वनाधिकारी पल्लवी चव्हाण मॅडम उपस्थित राहिल्या. त्यांनी काय आव्हानं पेलली आणि कशा पद्धतीने संघर्ष करत आजही त्या वन अधिकारी म्हणून आपली कामगिरी यशस्वीपणे बजावत आहेत. नक्कीच त्यांचा हा प्रवास तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हा सर्वांसाठी हा मार्गदर्शक नक्कीच ठरणार आहे. तर मी पुन्हा एकदा मॅडमना धन्यवाद देते आणि उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद मॅडम.